महाड तालुक्यात बिबट्याची दहशत. शिवतर विभागातील शेराववाडी 2 कालवडींचा फडशा. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. वन विभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. महाड तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून आता बिबट्याने आपला मोर्चा पाळीव प्राण्यांकडे वळवला आहे. शिवथर विभागातील शेराववाडी गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 2 कालवडींचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून शेतकरी वर्ग चिंतेत आहे. नेमकी घटना काय? तर मिळालेल्या माहितीनुसार रविवार दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी शेराववाडी येथील शेतकरी गणपत गायकवाड यांनी आपली गुरे नेहमीप्रमाणे सकाळी चरण्यासाठी सोडली होती. गावाशेजारील जंगलाच्या परिसरात ही गुरे चरत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक गुरांच्या कळपावर हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यात बिबट्याने 2 कालवडींना आपली शिकार बनवली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी पठाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे स्थानिक ग्रामस्थांनी संतापाचे आणि भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी गणपत गायकवाड यांनी केली आहे. महाड तालुक्यामध्ये विविध गावांमध्ये सध्या बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पाळीव प्राण्यांच्या शिकारींच्या घटना घडल्याने शेतात जाणेही कठीण झाले आहे. शेराववाडीतील ही घटना वस्तीच्या जवळ घडल्याने रात्रीच्या वेळी बाहेर पडणे आता धोक्याचे ठरले आहे. वन विभागाने या भागात गस्त वाढवून पिंजरा लावावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, स्वराज लाईव्ह, महाड, रायगड.